पहिलं फणस आधी फोडून घेऊया। हा चांगलंच गरज आतमध्ये गोड आहे काय बघूया। वाट लावलो असेल काहीतरी झालं तिकडे करतो। पहिलं फणस आधी बघूया गोड आहे काय। काय गोड आहे आणि सांदान करतो। ह्या बघाय किती जण जमली आहेत बघा लपतात सगळं पळालं त्यांनी नको घेऊ तेच पहिलं घे। फणस गोड आहे चांगलो आहे। घर पण खराब नाही झालं पावसामुळं। फणस चांगलं भेटलेलं आपल्यास। आता याची ती सगळी आटला बिटला काढायची आणि मस्त की रस बाजूस काढून घ्यायचो। आता फणसातला आपण घर बाजूस करूया आणि आटला बाजूस करूया पहिल्या आधी। हे असे आटला बाजूस काढायचे हे घर बाजूस काढायचं। बघा आता फणसाचं घर काढून झालेलंच हे बघा। आता ह्याच्या पुढची प्रोसिजर आता आपण मिक्सरला घर बारीक करून घेऊया। एक घर पडलो फुकट गेलो कोणाची तरी वासना बांधली त्याच्यावर। आता आपलं सगळं घर एकदम बारीक करून झालेलं मिक्सरला हे बघू शकतो तुम्ही। एकदम रस तयार झालेला बारीक सगळं व्यवस्थित बोटान काढून घ्यायचं। आता बारीक केलेला कणिया आपण तव्यावर भाजून घेतोय। झाला आता ही तापवलेली आपण कणी उतरवून घेतलेली आहे चुलीवरनं। जास्त करपवाय द्यायची नाही थोडी थोडी गरम करायची। आता आपण हे ज्या कणिया घेतलेल्या होत्या ना ह्याच्यात हे सगळं फणसाचा रस गऱ्यांचा रस मिक्स करून घ्यायचो एकत्र। फणसाचा रस आणि हे कणिया अशा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या त्याच्यात। आता ह्याच्यात थोडा चवीपुरता मीठ टाकायचा आहे। आता ह्या असा अर्धा पाऊण तास मुराय ठेवून द्यायचा ह्याच्यात। नंतर आपण चुलीवर शिजवाय ठेवायचा। आता एका टोपात आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हू करू नको म्हणजे चालू आहे कॅमेरा। आता ह्यो टोप आपल्या चुलीवर ठेवायचो आहे